जय शिवराय. मी सह्याद्री वेडे. तर आज आपण अशा ठिकाणी आलो आहे जिथे गेल्यावरती मन अगदी प्रसन्न, शांततेने आणि आध्यात्मिकतेने भारावून जातं. गेटमधून आतमध्ये प्रवेश केला, गाडी पार्किंगमध्ये लावली आणि निघाली मंदिराच्या दिशेने. ते समोर पाहताय ना आपण, हो हेच ते मंदिर, ते म्हणजे त्रिमंदिर. पुण्याच्या अगदी जवळ खेड शिवापूरमध्ये वसलेलं, पुणे बंगळुरू महामार्गावर असणारं वर्वे बुद्रुक येथे आहे. या मंदिराचे उद्घाटन फेब्रुवारी 2025 मध्ये झाले. येथे भव्य असा परिसर, हिरवीगार बाग असं मंदिराच्या आजूबाजूला आहे. या मंदिराचा मुख्य उद्देश म्हणजेच लोकांमध्ये असलेले धार्मिक मतभेद दूर करणे. आपण आपल्या चप्पल स्टँडमध्ये ठेवल्या आणि मंदिराच्या दिशेने निघालो. या मंदिराचं बांधकाम पूर्णपणे संगमरवरी आहे. येथे या मंदिरामध्ये 3 देवांचा सहवास आहे. भगवान श्रीकृष्ण, भगवान शिव आणि भगवान महावीर. या तिन्ही देव एकाच व्यासपीठावर समानतेने बसलेले आहेत. येथे येणाऱ्या भाविकांना सकारात्मक ऊर्जा जाणवते. आपण समोर पाहताय तेच भगवान महावीर यांची मूर्ती मध्यभागी आहे. आपण मंदिरामध्ये प्रवेश केला. प्रथमच समोर असणारे भगवान श्रीकृष्ण, श्रीनाथजी, योगेश्वर भगवान यांचे दर्शन घेतले. खूप छान वाटत होतं इथे. येथे तिरुपती बालाजी, श्री गरुडदेव हेही मंदिरात त्यांची मूर्ती मी पाहिली. त्यानंतर समोरच दिसणाऱ्या आपल्या श्रीकृष्ण बालगोपाल यांचा झुला कसा झुलतोय हेही मला तिथे पाहायला भेटलं. त्यानंतर असणारी श्री भद्रकाली देवी या देवीचाही मी आशीर्वाद घेतला. त्यानंतर असणारी आई तुळजाभवानी देवी, श्री चक्रेश्वरी देवी यांचंही मी दर्शन घेतलं आणि पुढे भगवान शिवच्या मंदिरामध्ये मी दर्शन घेण्यासाठी आले. येथे भगवान शिव यांचं दर्शन घेतले. समोरच शेजारी असणारे आपले हनुमंतराया यांचंही दर्शन घेतलं आणि सर्वांचे लाडके बाप्पा तेही या मंदिरात, त्यांचीही मूर्ती या मंदिरात आहे, त्यांचंही दर्शन घेतलं. दोघांच्या मध्ये असलेले भगवान महावीर म्हणजेच श्री समंदर स्वामी भगवान यांचीही मूर्ती होती, यांचंही मी दर्शन घेतलं. येथे पार्श्वनाथ भगवान, महावीर भगवान, अजितनाथ भगवान तसेच वृषभदेव भगवान आदी देवांचा वास होता. येथे सर्व धर्म समभाव याची जाणीव आपल्याला दिसून येत होती. मंदिराचा जो आतमधला गाभारा होता तो अतिशय मोठा होता. इथे भरपूर असं स्पेस आपल्याला पाहायला भेटतोय. तिथेच विविध भाषेमध्ये म्हणजेच गुजराती, हिंदी, इंग्लिश या भाषांची पुस्तके तिथे ठेवलेली होती. तेथील पुस्तके घेऊन काही लोक मंदिरातच बसून वाचत होते. म्हणजेच इथे ज्ञानाचाही प्रसार आपल्याला केलेला पाहायला भेटतो. खूप छान अशा सोयी सुविधा आपल्याला इथे उपलब्ध दिसतात. मंदिराला मेन 5 दरवाजे होते. त्याच्यानंतर या त्रिमंदिराच्या बाहेरही अजून खूप काही अशी विविध देवदेवतांची मंदिरे, लहान छोटी अशी मंदिरे आपल्याला दिसत आहेत व्हिडिओच्या माध्यमातून. या मंदिरातील सर्व देवतांचा आशीर्वाद घेतला आणि मंदिराच्या पाठीमागच्या साईडला आपण असणारी भोजनाची व्यवस्था पाहायला गेलो. या मंदिराचं एक म्हणजे मुख्य वैशिष्ट्य मला असं जाणवलं की इथे खूप अशी स्वच्छता, सुंदर असं वातावरण, मनाला प्रसन्न करणारं असं वातावरण होतं. म्हणूनच येथे सकारात्मक ऊर्जा आहे असं जाणवतं. त्याच्यानंतरनं हे एक असणारा आपल्याला समोर मंदिराचं 3 मंदिरांचे कळस पाहायला भेटत आहे. समोरच आपण पाहू शकता आपल्याला श्री साईबाबांच्या मूर्तीचे हे दर्शन झाले. या मंदिरात साधारणपणे जवळपास 20 ते 25 देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला भेटल्या. मंदिराचा परिसर तुम्ही पाहू शकता, अतिशय शांत,
प्रदूषणमुक्त असं या मंदिराचं वातावरण आणि समोरच पुणे बंगळूर हायवे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. एकदा तरी मंदिराला अवश्य भेट द्या. आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा.